नमस्कार, मी ज्ञानदा कदम। आज संध्याकाळी 7च्या बुलेटिनमध्ये काय विशेष हे मी आपल्याला अगदी थोडक्यात सांगते। फडणवीस सरकारची आज वर्षपूर्ती झालेली आहे आणि या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवरती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी एक विधान केलेलं की लवकरच मराठी माणूस पंतप्रधान होईल। या वक्तव्यावरती, या भविष्यावरती एक प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी आज त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे। ती प्रतिक्रिया काय आहे आणि सोबतच पृथ्वीराज चव्हाणांच्या वाक्याचा रेफरन्स घेऊन अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते काय म्हणतात, त्यांनी सुद्धा एक सूचक विधान केलंय। अजितदादा मुख्यमंत्री बनण्यासंदर्भातलं अमोल मिटकरींनी तेही विधान पाहायचे, ती मागची बातमी आपल्याला जाणून घ्यायची आहे। सोबतच आज वर्षपूर्ती होत असताना तपोवनामध्ये मात्र महायुतीमध्येच वादाची ठिणगी पडली। ती का आणि कशी पडली, त्याचा भडका कसा उडाला, त्याची सविस्तर बातमी आपण संध्याकाळी 7च्या बुलेटिनमध्ये बघणार आहोत। देशभरात सगळ्यात चर्चेचा मुद्दा आहे तो म्हणजे इंडिगो एअरलाइन्सची विस्कळीत झालेली विमान सेवा। आता या पाठीमागचं प्रमुख कारण काय? तिकिटांचे दर इतके महाग झाले आहेत की दिल्ली ते मुंबई हे तिकीट जवळपास मुंबई ते इंग्लंड या प्रवासापेक्षाही जास्त महाग झालेला आहे। ही परिस्थिती इंडिगोवरती नेमकी का आली आणि लवकरात लवकर तोडगा या परिस्थितीवरती निघणं शक्य आहे का, याचाही आढावा घ्यायचा आहे। महाराष्ट्रामध्ये आज गुन्हेगारी स्वरूपाच्या बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत, कुठे कशा घडलेल्या आहेत त्याही बातम्या आपण बघूया आणि अर्थातच काही इंटरेस्टिंग बातम्यासुद्धा असतील। या सगळ्याचा आढावा सविस्तरपणे संध्याकाळी 7 वाजता थेट एबीपी माझाच्या न्यूजरूममधनं।